सहकार्य केले त्या सर्वांचं आपण स्वागत करूया आणि वळी आपण पहिल्या अगदी इनिंग साठी दुसऱ्या मॅच मधील आमचे दिनेशजी पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू. धन्यवाद. निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शेकडो वर्षाची काळ रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो आणि घेऊन चलतो आमदार चषक 2025च्या या उत्तम पर्वाकडे. या पर्वामधला दुसरा सामना. एका बाजूला कर्जुआई करंजाडे वर्सेस स्वर्गीय बंडूशेठ दिघे श्री गणेश गिरवले. टॉस जिंकला करंजाडे संघानं आणि स्वीकारलं प्रथम क्षेत्ररक्षण. लेट्स प्ले. फुल टॉस बॉल दिशा दिली डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि पहिल्या चौकारानंतर मात्र एक चांगला बॉल गोलंदाज राज विखारेचा. करंजाळे संघ यजमान संघ आपल्या घरच्या मैदानावरती मात्र परफॉर्मन्स अनिवार्य राहील. त्याच्यामुळे 5 षटकांच्या खेळामध्ये कमी धावांमध्ये रोखण्याचा मानस करंजाळे संघाचा राहील जरूर. पण एका बाजूला अप्रतिम खेळ करणारा हा श्री गणेश गिरवले संघ मात्र धावांचा डोंगर उभा करेल का. मागचा सामना वन साइड सुटला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये आणि असाच खेळ याही मैदानामध्ये राहील का. धावांचा पाठलाग झालाय. ऋषी हातमुळे एक आक्रमक फलंदाज आहे ज्यानं चौकानं धावाचा अकाउंट ओपन केलं. आता मात्र वेदांत मोरे. आणखीन एक फुल टॉस. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खराब गोलंदाजी. चौकार सौके षटकार. डॉट सिंगल आणि षटकार. धावपळकर धावा तब्बल 11. हा बॉल चांगला राहिला. बॅटची कडा घेतली. विसावला कीपरच्या हातामध्ये. पहिली विकेट्स वेदांत मोरे डिपार्ट. सारे शुभेच्छा आहेत त्यांचा पण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आपले सहर्ष स्वागत आहे. 5 बॉल 1 बाद 11. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 5 षटकांचा खेळ आहे. एक लक्षात घ्या जसा फलंदाज बाद होईल ना नवीन फलंदाज मैदानाकडे लगेच रवाना व्हायचंय. धावा लागल्या. 1 बाद 11. प्रथम फलंदाजी करताना गिरवले संघाच्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके टाकणं अनिवार्य आहे. याची नोंद पंचांनी घ्या आणि त्याचबरोबर
फिल्डिंग करणाऱ्या कर्णधारानं सुद्धा वेळ खूप महत्त्वाचा, एक एक मिनिट जो वाचतो तर रात्री तुम्हाला खूप उपयोगी पडतो. डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा शेखर दादा खऱ्या अर्थानं मॅक्झिमम 12 वाजता संपली पाहिजे, कारण डे नाईटमुळे ना दोन्ही दिवस मोडतात, पहिला दिवस दुसरी रात्र, त्याच्यामुळे 12 वाजता मॅक्झिमम शेवटचा बॉल पडला पाहिजे आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. काळ अगदी वेळेत स्पर्धा संपली, उद्घाटन सोहळा असून सुद्धा, त्याच्यामुळे आज आणखी थोडं लवकर संपेल याची मात्र शंका नाही आहे. पहिला षटक 11 धावा, एक फलंदाज वेदांत मोरे बाद झालाय, नवीन फलंदाज करण हातमोडे. ऋषी हातमोडे द ब्रँड ऑफ गिरवले राहिलाय, त्या ऋषी हातमोडेला मात्र धावा जोडाव्या लागतील, आपला फॉर्म परत मिळवत त्याला मात्र उत्तम खेळ करावा लागणार आहे. तोच ऋषी ऑन स्ट्राईक, तर गोलंदाज मात्र पाहतोय आपण जय पाटील. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील सुरेख कलाकारी फटका, टाइम साधलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, सॉरी अगदी कव्हरला रिकामी जागा हेरली आणि उत्तम पिक केला बॉल आणि ते मात्र वन बाउन्स, चेंडू गेला सीमारेच्या बाहेर, चौकार. फुल टॉस वर हा झेल, हा झेल होणं गरजेचं होतं. मिडऑफच्या दिशेनं चांगला फटका होता, फुल टॉस होता, फुल टॉस कन्वर्ट नाही करता ऋषीला एक साधा सोपा झेल राज विखारे यानं मात्र सोडलाय आणि त्याच्यामुळेच हे जीवनदान ऋषी हातमोड्याला मिळालंय. ऋषी हातमोडे एक चांगला आणि आक्रमक खेळाडू कायम राहिला या संघाचा. हा झेल मात्र आता कुणाच्या पथ्यावर पडेल हे येणारी वेळ ठरवेल. करण हातमोडे ऑन स्ट्राईक, लोअर फुल टॉस गोलंदाजी, चांगला बॉल राहिला. राज आता मात्र चेंडूपत आला, फेकी केली, तत्पूर्वी मात्र एक रन कंप्लीट करत आपलं खातं उघडण्याचा मानस करण हातमोड्यानं दाखवलं आणि 1 रन्स मात्र कंप्लीट केली. 17 धावा ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना शांत संयमी सुरुवात राहिली आहे. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार इथे मात्र आपण अनुभवलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. आपल्या घरच्या मैदानावरचा फायदा करंजाली संघाला मिळेल का? सिली मिडॉपच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात करण्याची काहीतरी युक्ती साधली होती जरूर. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा खोला टप्प्याची गोलंदाजाचा बॉल मात्र सुंदर आला, फेकी येते, क्षेत्ररक्षक थोडा तास पडलाय. ह्या चुका महागात पडतील करंजाली संघाला, कारण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट, तसं पाहिलं तर मैदान छोटं आहे, त्याच्यामुळे डबल रन्स इथे घेतली जाते आणि ही चूक मात्र फिल्डरची राहिली आहे. 2 रन्सनं धावा धावा लागला 19. हे षटकातील बॉल शिल्लक असेल तर म्हणजे फक्त आणि फक्त 1 विकेट नाहीये, परंतु आतापर्यंत धावाही 8च मोजलेत. पहिल्या बॉलवर चौकार घेतलाय. हा फटका चांगला आहे, रिकामी जागा हिरली, लॉंग ऑफ रिकाम होतं, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं डीपला फील्डर तैनात केलं, परंतु ऋषीनं मात्र आपल्या कलाकारानं आणखीन एक चौकार ठोकला. 2 षटकांचा खेळ संपला. 1 बाद तब्बल 23.
पहिली 2 षटकं नावावरती राहिले गिरवळे संघाच्या. एक फलंदाज वेदांत मोरे जरूर बाद झाला, परंतु त्यानंतर मात्र ऋषीनं आपल्या परीनं हा किल्ला लढवत ठेवलाय. त्यानं आतापर्यंत 3 चौका ठोकत जवळपास 15 धावा 16 धावा त्यानं जोडलेत. एक जीवनदानासहित गोलंदाजीच्या मार्क विशाल म्हात्रे. फटका चांगला आहे आणि अंतर ही तेवढंच आहे. जेव्हा बॅट मधून निघाला त्यावेळेलाच वाटला की हा बॉल जाईल सीमारेच्या बाहेर. ठोकतो 20 मधला षटकार. गुगली बैलाचे मालक महेंद्र गायकर यांच्याकडून कर्जवाई टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येतात बघा. आकाश गोरपडे आणि यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आमदार ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. हा झेल मात्र कन्वर्ट झालाय. अखोट टप्प्याचा बॉल, लागोपाठचे 2 डॉट बॉल. त्यानंतर मात्र अखोट टप्प्याचा बॉल विशाल मात्रनं फेकला आणि डीप कव्हरला उभ्या केलेल्या क्षेत्ररक्षकानं मात्र स्वामीने मात्र हा झेल सुंदर टिपला आणि अशा प्रकारे दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज करण हातमोडे झाला बाद. स्वामीलनं एक चांगला झेल टिपला डीप कव्हरला आणि ते मात्र फलंदाजाला केलं बाद. निखिल हातमोडे नवीन फलंदाज. निखिल हातमोडे धावपळ धावा तर आतापर्यंत 31 धावा. 30 षटक प्रगतीपथावर आहे. चांगली फलंदाजी राहिली आहे. 2 षटकार 3 चौकार पूर्वाधामध्ये आतापर्यंत लागलेत. त्याच्यामुळे फलंदाजी चांगली झाली आहे. विशाल मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्यांदा सामोरं जाईल निखिल हातमोडे. हा ही उंच उडालाय. झेल कन्वर्ट होईल का? आणि इथे मात्र उंच उडाला बॉलला आर्यन भोईरनं सुंदर झेल टिपला डीप मिड विकेटला. लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर विशाल मात्रे कमावतोय विकेट. गोल्डन डकचा शिकार बनतोय फलंदाज निखिल हातमोडे. हॅट्रिक 2 सलग वाईट टाकल्यानंतर काय सुंदर कमबॅक राहिला विशाल मात्रेचा. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर लागोपाठ 2 वाईड आणि नंतर मात्र लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट्स. ऑन अ विकेट हॅट्रिक. नवीन फलंदाज मनीष मोरे कसा सामोरा जाईल? राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल, फुल टॉस थोडासा राहिला बॉल. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि जणू काही मनीष तयार होता की मला विकेट हॅट्रिक द्यायची नाहीये. त्यांना रिस्क नाही घेतली, मोठा फटका नाही करायचा त्याला. 1 रन्स मात्र कंप्लीट केली. आतापर्यंत टाकलेल्या 4 बॉल्स मध्ये जवळपास 9 धावा आणि 2 विकेट्स या षटकामध्ये आलेत. त्याच्यामध्ये आपण धावा लागले त्या 3 बाद 32. हा फटका चांगला आहे.
अकोट टप्प्याला पीक केलं ऋषी हातमोड्याचा सुटलेला झेल राज भिकाऱ्याला विचार करायला लावेल. इथे दाखवतो या षटकामधला दुसरा षटकार. फेरीची तिसरी मॅच असेल. अतुल कैकाडी जो हनुमान करंदडे संघ आणि त्यांच्या बरोबर फाईट करणारा संघ डीजे पिंटू 11 सांगुर्ली. चला दोन्ही टीम आपण सज्ज व्हा आणि या इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यानंतर बघा कॉकटेल सोन्या बैलाचे मालक आदिश शेठ फडके हे सुद्धा मैदानावर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. काय अफलातून फलंदाजी राहिली आहे. ऋषी हातमोडेचा सुटलेला झेल नंतर मात्र ऋषी हातमोडेने मागं वळून पाहिलंच नाहीये. षटकार चौकारांची डील करत तो मात्र धावा जोडतोय. तिसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर ही आला चौकार. या षटकामध्ये 2-2चं गणित खूप राहिलं. 2 षटकार 2 वाईड 2 विकेट आणि धावा आल्या तब्बल 19. 3 षटकांच्या खेळानंतर 3 बाद 42 धावा. या षटकामध्ये काही कमाल दाखवत ऋषी हातमोड्याला आश्चर्यचकित करेल काय. चांगला बॉल मिडॉनच्या दिशेने ड्रावल होईल. शतक येईल. दुसऱ्यांदा प्रयत्न राहिलाय कारण फक्त हव्यास आहे स्ट्राईकचा. पहिली रन कंप्लीट केली. तसंही मी म्हटलं होतं की मैदान थोडंसं छोटं आहे. दुसरी रन्स एवढं सोपं काम नाहीये आणि त्यासाठी मात्र प्रयत्न दुसऱ्याचा होता परंतु तो कदाचित असफलच राहिला असता. त्याच्यामुळे मनीष मोरेनं नाकारलं आणि हा समजूतदारपणा उत्तम राहिला तो गिरवडे संघाच्या या फलंदाजाचा. अकोट टप्प्याचा बॉल काहीही घडू दे मला फक्त स्ट्राईक आणि स्ट्राईकच्या हट्टापायी आता नेमकं काय अखेरकार तेच झालं. ज्या 2 रन करंदळी संघाला द्यायच्याच होत्या त्या त्याने दिल्या आणि या 2 रन्सनं मात्र दाभोळकर धावा लागतात तब्बल 46. राज भिकारीची चांगली गोलंदाजी होतीये.
मॅक्झिमम स्ट्राईक ऋषी हातमोडला घ्यायची आहे, परंतु नियतीला तेही मान्य नव्हतं. एकच रन ऋषीनं घेतली जरूर, परंतु नंतर फेकाफेकी आणि त्या फेकाफेकीनं कंपल्सरी 1 रन घेणं भाग पाडलं, ते म्हणजेच ऋषी हातमोडे आणि मनीष मोरेला. मनीष ऑन स्ट्राईक, गोलंदाज राज विखारे चौथा बॉल फेकेल या षटकातील. अखेरकार आणखीन एक मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. काय सुंदर प्रयास राहिला तिथे, काय सुंदर प्रयास राहिला, परंतु पाहिलं जाईल इथे काय नेमकं पंच. येस, इट्स अ मायठी चांगला प्रयत्न राहिला. हा झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं. ऋषी हातमोडे जे करणार होतं ते मात्र मनीष मोरेनं केलं. दाखवला षटकार, झेल कन्वर्ट. अतिशय उत्तम फटका राहिला इथे. मनीष मोरे धावा आल्या 6, धावपकर धावा लागल्या तब्बल 52, 50 क्रॉस. हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. पंचांकडे कटाक्ष पाहिलं जरूर, झेल होणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकानं प्रयत्नही चांगले केले, परंतु सीमारेषेला अगदी टच तो उभा राहिला आणि तिथे मात्र लगेचच बॉल ही ड्रॉप झाला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर पडला. आणखी एक चांगला फटका आहे, बॉल हवेत राहिलाय. स्वामी सिंगल रन, डबल रन कन्वर्ट केले जाते. 2 धावा लाईट्स ऑन होत आहेत. या 2 धाव्यानं मात्र चौथ्या षटकाचा खेळ संपतोय. याही षटकामध्ये बऱ्यापैकी धावा आल्या 12 आणि त्याच्यामुळे राज विखारेचा विचार केला. 2 षटकं टाकली, त्यानं धावा दिल्या 23. फलंदाज बाद केला 1. 4 षटकांच्या खेळानंतर धावपकर धावा लागत आहे 3 बाद 54. सुद्धा आपण पाहू शकतो. सर्वांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. अंतिम षटक या पूर्वार्धामधला. ऋषी हातमोडे ऑन स्ट्राईक, ज्यानं आतापर्यंत चांगली भरीव कामगिरी केली आहे. 11 बॉल मध्ये 27 धावा ठोकलेत. अकोट टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. कव्हर पॉईंट सीमारेषा भेदली जाईल का? ॲब्सल्युटली भेदली जाईल आणि ते मात्र आणखीन एक चौकार. सुटलेला झेल नंतर आलेल्या सगळ्या धावा करंजाळे संघाला जाब विचारतील. दिलाय तो म्हणजेच स्वर्गीय बंडूशेठ दिघे श्री गणेश 11 गिरवले संघानं. दूर राहिला बॉल, अगदी स्लोअर बॉल राहिला, खूप लवकर खेळला ऋषी हातमोडे आणि त्याच्यामुळेच कदाचित पिक नाही करू शकला या बॉलला. हा बॉल डॉट. गोलंदाज श्रवण मालुसरे. लोअर फुल टॉस बॉल, सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. चांगला बॉल राहिलाय. स्लॉक षटकामध्ये आतापर्यंत तरी 7ची गोलंदाजी प्रभावी राहिली. 1 चौकार जरूर खालाय. 59 धावा धावपळकावरती लागत आहेत. 3 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 59 धावा.
स्ट्राईकवर मात्र नवीन फलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे मनीष, ज्याने चांगली फलंदाजी केली आहे. हा फटका चांगला राहिला, रिकामी जागा भेदली होती जरूर, क्षेत्ररक्षणाचा प्रयासही चांगला राहिला. धाबा आल्या तब्बल 2. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आर्यन भोईरचं चांगलं क्षेत्ररक्षण सेव्ह. त्यानं मात्र धावा केल्या, पहिल्यांदा प्रयास केला झेलसाठी. या 2 धावेनं 61 धावा धाबाकावरती लागतायत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुल टोल वसूल होणार. इथे मात्र 152 चेंडू सीमारेच्या बाहेर, मिड विकेटच्या मधून चौकार. धाबाकड लागलाय. 1 बॉलचा फक्त खेळ शिल्लक आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. काय सुंदर इनिंग आपली ऋषी हातमळीने सजवली आणि तेवढीच उत्तम साथ मनीष मोरेचे लाभले. राईट आर्म राऊंड विकेट. इथे पण धावा 2 जोडल्या जातील बहुतेक आणि ती पॉसिबिलिटी कंप्लीट केली जाते. अपील जोरदार झालंय जरूर. 2 रन्स कंप्लीट होत आहेत अंतिम बॉलवर आणि टार्गेट मात्र सेट होतोय. तब्बल 67 धावा धाबाकरती लागल्या. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज असेल. यजमान कर्जवाई करंदारे संघाला श्री गणेश गिरव संघाच्या विरोधात खेळताना. आता वळूया इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस कडे, जिथे असतील आमचे शेखरजी. चला टॉस साठी या बघा दोन्ही टीम. अतुल कैकाडी जय हनुमान क्रिकेट संघ करंजाडे आणि त्यांच्या बरोबरीने फाईट करणारा संघ पिंटू डीजे संघ तुम्हाला पाहायला मिळेल सांगोली. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधा. अगदी ऑफिशियल कॉल आपल्याला असेल. इनिंग ब्रेक झाली आहे आणि त्यामध्ये टॉस होणं हे अनिवार्य आहे. त्यानंतर बघा आमचे सन्माननीय गणेशजी पोपट साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत आहे. आमच्या विनायक पोपट यांचे वडील गणेशजी पोपट यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं स्वागत करूयात आणि विनंती आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. व्यासपीठावर अगदी व्यासपीठावर आमचे शेखर काका तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चला टॉस साठी या बघा करंजाडे आणि सांगुर्ली टीम. जर बघा तुझ्या दादा चेंडू पडण्याआधी जर कर्णधार 1 आला किंवा 1 आलाच नाही, जो असेल हजर त्याला टॉस विन दिला जाईल. याकडे आपण लक्ष केंद्रित करा. अतुल कैकाडी जय हनुमान क्रिकेट संघ करंजाडे आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आमच्या सनीभाई कैकाडी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या बरोबरीनं अगदी डीजे पिंटू सांगोली तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी पिंटू डीजे त्यांनी हा संघ पुरस्कृत केला आहे. तर चला सांगोली टीम आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. जर चेंडू पडला तर तुम्हाला अगदी समोर जो आमचे कर्णधार आहेत करंजाडी टीम त्यांना टॉस विन दिलं जाईल, हे आपण लक्षात घ्या. चला आपण टॉस करूया. सुनीलजी भगत यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया.
अतुल 11 एकविरा वॉटर सप्लायर्स करंजड आणि त्यांच्या बरोबर डीजे पिंटू सांगुर्ली. हेड अँड टेल अगदी टॉस का बॉस. टॉस केला जाईल. टेल इज कॉल आणि टॉस जिंकलाय करंजड टीमनं. अगदी डिसिजन अगदी पेंडिंग असेल. बघा जसा सामना संपेल तसा आपण डिसिजन अंमल करा. आणि दोन्ही टीमला आपण पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा देऊयात. सांगोर्ले आणि करंजड अशी मॅच असेल. परंतु टार्गेट ठेवलंय टोटल. चला फिल्डिंग ऋषी फिल्डिंग सजवा. मनीष चला लगेच सामना सुरू करा. बघा पंच आपण सुद्धा टाइम अलर्ट करत आहे ना. 5 षटकं. अतुल 11 एकविरा वॉटर सप्लायर्स आणि त्यांच्या बरोबर डीजे पिंटू अशी मॅच असेल पुढची. चला लगेच फिल्डिंग सजवा आणि सामना सुरू करा. वेळेचं बंधन आहे. वेळेचं बंधन अगदी एकविरा वॉटर सप्लायरचे सर्व सुनीलजी भोईर अगदी त्यांनी संघ पुरस्कृत केलाय. आमचे सनी कैकाडी त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था केली आहे. ग्रामपंचायत सदस्य करंजडे आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच चला मॅच ऑन करा. 68 धावांचा टप्पा ओलांडायचा आणि आपण पाहतोय बॅटिंग करेल यावेळेला करंजाडे संघ. सन्माननीय अनुपजी गायकर साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आमदार ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला मॅच ऑन होईल. यानंतर आपण तिसरा सामना पाहणार आहोत जो करंजाडे आणि सांगुर्लीचे हनुमान 11 करंजाडे आणि डी चे पिंटू 11 सांगुर्ली हा तिसरा सामना. त्यानंतर चौथा सामना श्री दत्त नौपाडा आणि यंग स्टार 11 भंगारपाडा हा संघ खेळेल. कोळेश्वर कोळीवाडा संघाने पहिला सामना अगदी सहज जिंकला. ज्यांना टार्गेट सोपं होतं आणि सहज सोप्या पद्धतीनं त्यांनी तो सामना जिंकताना पाहिला. मात्र या मॅच मध्ये टार्गेट सेट झालं 68. 68 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी सोपाने आणि सागर कदम. गोलंदाज दीपेश हातमोडे. गिरिवले विरुद्ध आपण जरूर पाहतोय बॅटिंग करताना करंजाडे. गोलंदाजी करताना गिरवले संघाकडून दीपेश हातमोडे पहिलं षटक घेऊन आले. जिथे आपण कंपॅरिझन केली तर राज विखारेनं 11 धावा दिल्या होत्या. सहा वाजून 42 मिनिटं सायंकाळ नंतर आपण या लढतीचा आनंद घेतोय. गोलंदाज आलाय दीपेश. सुंदर आउटफील्ड आहे. आमदार चषक स्क्रीन ऑन झाले. आपल्याला स्क्रीनवर सुद्धा या स्पर्धेच्या हालचाली पाहायला मिळतील. सलामीची जोडी सरकले. टार्गेट बऱ्यापैकी जड आहे असं म्हटलं जातं. जेव्हा 5 षटकांचा उत्तरार्ध असतो, जेव्हा 65, 60, 65 धावा हे डोईजड टार्गेट असतं. मात्र क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही. सुरुवात केली धूमधडाका आणि पहिलाच पंच अंपायर सिग्नल येईल. थोडं आमच्या नजरेआड होतं. आपण पाहूया इथे. गुगली बैलाचे मालक आमचे हेमंतजी गायकर यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. तो पहिला धक्का मिळाला. यस, फलंदाज आउट.
दीपेशला मिळाले सक्सेस. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आले. टार्गेट 68. नवीन फलंदाज क्रमांक 3 च टॅप करतोय पॉइंटला. क्षेत्ररक्षक रेडी होता. राजला आपण जरूर पाहिलं तिथे. दीपेश बॅटिंग लाईनअप मध्ये सोपान बाद झालाय. सागर कदम आणि आता क्रमांक 3 वर आलाय राज विखारे, ज्यांनी पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा पॉवर प्ले 1 मध्ये दिला होता आणि तो राज आता बॅटिंग करताना क्रमांक 3 वर. दीपेश पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवर एक धक्का दिला, विकेट मिळाली. त्यानंतर हा दुसरा चेंडू सिंगल. टप्पा पडला, चेंडू थोडी उंची होती. यस, अपील जरूर झाली. थोडासा आपण तणाव सुद्धा पाहू. षटक हाताळते गिरवले संघाकडून दीपेश हातमोडे. टार्गेट 68. बॅटिंग लाईनअप मध्ये पाहिलं जेव्हा गिरवले संघ फलंदाजी करत होता तेव्हा वैयक्तिक खेळामध्ये पाहिलं ऋषीनं चांगला खेळ दाखवला. निखिल होता, करण, वेदांतला पाहिलं, मनीषनं अगदी संघाचा डाव सावरला. मात्र इथे सुरुवात करून देत असताना स्क्रीन कडे चेंडू जरूर गेला. पंच इशारा करतील जरूर मिळतील 4 धावा. पहिला मोठा फटका आला. फ्रंट फुटचा वापर लॉफ करतोय स्टेडीचा वाक्याच्या बाहेर आणि फटका. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. काय फुटवर्क होतं कमालीचं. चेंडूवर येऊन खेळला, त्याचा तो प्रयत्न यशस्वी झाला. सागर कदम बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज, 2 सनसनीत चौकार. विकेट, सिंगल, डॉट, 2 सलग चौकार. सागर कदम आक्रमक झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल होणार का? यस, पकडला. आता ही विकेट. गरज नव्हती सागर कदमला, त्याचं थांबणं संघासाठी महत्वाचं होतं, मात्र ती विकेट मिळाली. 2 धक्के पहिल्या ओव्हर मध्ये जिथे पहिल्या षटकामध्ये पूर्वार्धामध्ये 11 होत्या आणि बॅटिंग करताना संघ गिरवले संघाविरुद्ध करंजाडे. आता या संघाचे धावा आहेत 9. थोडा मागे पडलाय. 68चं टार्गेट. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. शॉर्टेस्ट टीम मीटिंग. चला 3 ओव्हर नंतर तुम्हाला टीम मीटिंगला जास्त वेळ असेल. आयोजकांकडून काही सूचना येतात. 3 ओव्हर नंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 आलेत. 68 टार्गेट. नवीन फलंदाज सरकलाय. 2 धक्के. सोपान, सागर बाद झाला. राज, रोशन तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज सलामीवीर दोन्ही बाद झाल्यानंतर थोडा दबाव निर्माण होईल. प्रतीक हातमोडे ओव्हर नंबर 2. टार्गेट 68. बॅटिंग साठी आता रोशन गायकर आलाय, त्याच्यावर सुद्धा जबाबदारी असेल. करंजाडेतील हा संघ खेळतो आज कर्जवा 11 करंजाडे नावानं. बुगली बैलाचे मालक शंकरजी गायकर साहेबांचा इथे शुभागमन झालाय. त्यांचं आपण स्वागत करूया. स्पर्धेच्या माध्यमातून आमदार ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. ओव्हर नंबर 2. प्रतीक हातमोडे. धावसंख्या एकूण 9. टार्गेट 68. दुसरं षटक घेऊन दीपेशनं 9 धावा दिल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट त्याला मिळालं. सुंदर कामगिरी त्याच्या मार्फत आपण पाहिली. गोलंदाजी करताना त्याचं हे शक्ती प्रदर्शन. सामन्याचा निकाल का असेल उत्तरार्ध आपल्याला बघायचं. या मॅच मध्ये कशा पद्धतीनं खेळ होणार दोन्ही संघांचा. लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन होतं, कनेक्शन झालं नाही. धावांची भूक जरूर आहे. जेव्हा टार्गेट तुम्हाला चेस करायचं असतं तेव्हा धावांची भूक असावी, धावांचा हंगरनेस असावा असं म्हटलं जातं आणि ती धावांची भूक आहे. आता बॅटिंग टीम सागर बाद झाल्यानंतर राज आणि रोशन गायकर.
करंजाडे विरुद्ध गिरवले. नेक्स्ट बॉल प्रतीक हातमोडे. एकूण धावा धाफलकावरती 9. लेग ग्लान्स करतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरून चेंडू वेगाने झालाय. क्षेत्ररक्षक खूप चांगले प्रयत्न. मिड विकेट वरून आला डीप स्क्वेअर लेगला. चेंडू अडवलाय. गिरवले. थ्रो केल्यानंतर थोडी इजा झाली मात्र धाव चोरण्याची तयारी. यस क्विक रनिंग. नजरेसमोरून धाव चोरण्याचा प्रयत्न. यावेळेला 3 धावा. गुड रनिंग. 3 धावा वेगाने पळून काढल्या. एकूण धावफलक पुढे सरकला. एकूण धावा 12 आहेत. 2 गडी सुद्धा बाद केले. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होतं जेव्हा बॅटिंग केली गिरवले या संघानं. आणि आतापर्यंत धावा 12 पाहतो. टार्गेट 68. प्रतीक हातमोडे. पुढचा चेंडू. फटका बनवण्याचा प्रयत्न मागे अपयशी राहिला. थोडी इजा झाली असेल. बॅटिंग करत असताना चेंडू डायरेक्ट शरीरावर आला. चला इमर्जन्सी काही हेल्प हवा असेल तर पंच जरूर आमच्याकडे इशारा करतील. काही खेळाडू एकत्र आलेत. अगदी वेगवान चेंडू होता. प्रतीक हातमोडे डॉट. 3 धावा डॉट. बॅटिंग करत होता यावेळेला रोशन गायकर. तर 2 षटकानंतर 23 धावा होते जेव्हा बॅटिंग केली गिरवले संघाने. आणि आता धावा एकूण 12 पाहतो. 12 रन्स. रोशन गायकर डॉट. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर पुन्हा दबाव निर्माण करतो प्रतीक हातमोडे. आतापर्यंत 3 चेंडू. वन्स अगेन गोलंदाज प्रतीक हातमोडे समोर खेळेल. फलंदाजी करताना रोशन गायकर. ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग आणि तोच प्रयत्न केला. अगदी लाईन ओळखली. शॉर्ट सिलेक्शन करायचं होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने निसटून गेला. नजरेसमोरून कनेक्शन झालं नाही आणि इथे डॉट बॉल. 3 चेंडू डॉट आले. गुड बॉलिंग प्रतीक हातमोडे. टीम गिरवले. तोच प्रयत्न मात्र गोलंदाजी भरभक्कम गोलंदाजी. अगदी लाईन आणि लेंथ अप्रतिम. दिशा टप्पा प्रचंड वेग आहे. चेंडूला अँगल करतो. स्विंग देतो. आपली नैसर्गिक गुणवत्ता दाखवते आणि या सुरेख खेळपट्टीचा पुरेपूर वापर करतो प्रतीक हातमोडे. आतापर्यंत 4 चेंडू डॉट आणि धावा 12. 12 रन्स. स्लोअर वन. गती कमी केली. लॉफ केलाय. 2-3 वेळा प्रयत्न. फलंदाजाचा अपयशी राहिला आणि पुन्हा हा झेल टिपलाय. सुरुवात थोडी खराब. बॅटिंग टीम करंजाडे संघ 2 षटकानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 9 आणि या षटकामध्ये केवळ 3 धावा. गुड बॉलिंग प्रतीक हातमोडे. 1 विकेट. चेंडू डॉट टाकले 4 आणि धावा 3 धावा ज्या पळून काढल्या तेवढ्याच. मात्र त्यानंतर उर्वरित गोलंदाजी प्रतीक कडून कमालीची राहिली. गुड बॉलिंग. तो 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आपण जरूर पाहतो बघा. 2 षटकांसाठी तब्बल वेळ बराच गेला. 20 मिनिटं गेली. 6:53 उमेश सर आम्हाला माहिती देतात का 12-15 हा चेंडू पडला होता. मात्र या मॅच मध्ये भरपूर वेळ चालला. चला थोडं स्पीडअप करा. अजूनही आम्हाला 5 मॅचेस कव्हर करायचे हा सामना सोडून. चला मॅच ऑन करा. जास्त वेळ घेऊ नका. सातत्याने सूचना आम्ही करतो आणि पुढच्या दोन्ही संघांना कॉल करतो. आपण रेडी राहा. जे अनुमान करंजाडे DJ पिंटू 11 सांगोर्ली. जसा हा सामना संपेल फिल्डिंग टीम आपण मैदानामध्ये जाऊ शकता.
उत्तरार्ध संपल्यानंतर दीपेश हातमोडे ज्याने 9 दिल्या आणि आता तिसरं षटक घेऊन त्याला आपण जरूर पाहतो. भारतीय जनता पार्टी करंजाडे शहराचे उपाध्यक्ष राज इंगळे आज खेळाडू म्हणून त्यांना खेळताना पाहिलं. संघ जरी पराभूत झाला मात्र आज मॅनेजमेंटवर ते लक्ष ठेवलंय. इथे जेल होणार का? क्षेत्ररक्षक दबाव निर्माण टीम करंजाडे. दीपेश हातमोडे कमालीची गोलंदाजी करते. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 9 धावांमध्ये 2 धक्के दिले आणि दीपेशला आताही सफलता मिळाली. करंजाडे संघ तुम्हाला खेळामध्ये उपाययोजना का महत्वाची असते? 68चा पाठलाग करायचे. अजूनही संघ थोडा मागे, जिथे कंपॅरिझन तुलना आपण केली. बॅटिंग करताना गिरवले संघानं छान पद्धतीने डाव सावरला. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप मध्ये 5 क्रमांकाच्या फलंदाजानं दबदबा निर्माण करत त्याने टार्गेट सेट केलं होतं 67 आणि आता याचा पाठलाग करायचा. 6:54 झालेत. सायंकाळ आमदार चषक. आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान करंजाडे. या मॅचला भरपूर वेळ चाललाय. धावसंख्या एकूण 12. हो, गुड मॉर्निंग. दीपेशचा बघा हा चेंडू थोडी लाईन भरकटली. जी क्रिक लाईव्हच्या मार्फत आपण पाहतोय. सर्व आमचे कॅमेरामॅन सज्ज आहेत, टेक्निकल टीम. आणि इथे आपण पाहूया दीपेशची गोलंदाजी. दीपेशने 9 दिला आणि 2 विकेट. आता तिसरं षटक घेऊन सामन्यामध्ये जेव्हा फटके येतात ना तेव्हा मॅच मध्ये थोडा उत्कंठावर्धक क्षण, उत्साहवर्धक क्षण निर्माण होतो. मात्र ते चित्र निर्माण करावं लागेल. प्रचंड वेगाने गोलंदाजी होते. काहीच बिघडत नाही या टीम गिरवल्याचं, कारण गोलंदाजी सुरेख सुरू. मैदानावर अक्षरशः वेगवान गोलंदाजी, गुणवान गोलंदाजी करत असताना गोलंदाज जशा पद्धतीनं गोलंदाजी लयबद्ध होत्या आणि तिथे दबाव पुन्हा निर्माण होतोय टीम करंजाडेवर. हा चेंडू थोडा बाहेर गेला. पंच आमच्याकडे वळलेत. वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकेल. एकूण धाव फलक 14 धावा आहेत. 14 रन्स. 2 षटकानंतर 23 होत्या जेव्हा बॅटिंग केली गिरवलेनं आणि आता फक्त 14 धावा आहेत. पुढचा चेंडू कनेक्शन होत नाहीये. जेव्हा मोठे फटके येत नाही ना तेव्हा तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. मात्र ते सुद्धा होत नाही. सिंगल डबल मिळण्यासाठी सुद्धा नाकी न आणताना गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे. तिसरं षटक दीपेश हातमोडे. एकूण धावा 14, टार्गेट 68. सुंदर गोलंदाजी. मात्र लाईन बरकटतो. तिसरा व्हाईट बॉल. गोलंदाज दीपेश लाईन आणि लेनचा अभ्यास न झाल्या कारणाने आता चेंडू त्याचा जास्त उसळी घेतो आणि तो जास्त स्विंग होतो. पॉपिंग क्रीज मध्ये पाहिलं चेंडू जास्त स्विंग होत असताना दीपेश आता खोलात टाकलाय. संपर्क झाला नाही. स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण कमालीचं तिसरं षटक प्रगतीपथावर असताना लक्ष थोडं डिफिकल्ट होत चालले. एकूण धावा दाफलकावरती टोटल 15, टार्गेट 68. 14 चेंडू आणि 53 धावेची गरज. बघा ही दीपेशची लयबद्ध शैलीदार गोलंदाजी अक्षरशः थांबून ठेवला. बॅटिंग टीमला मैदानावर जी धावसंख्या हवी होती ती मिळत नाही आणि इथे मात्र बॅटिंग करताना संघ मागे पडलाय. आता एकूण धावा आपण जरूर पाहिला तर संघ पुढे सरकलाय. 16 धावा आहेत. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 13 चेंडू 52. 13 चेंडू 52. लक्ष मोठं. आक्रमण तर करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर दीपेश हातमोडे. आक्रमण केलाय, चढवला, हल्ला मात्र नाही जाणार बाहेर. मात्र जेल सोडला. खराब क्षेत्ररक्षण, बॅट फिल्डिंग. संघ पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावा दाफलकावर टोटल 20 धावा आहेत. आणि आता टार्गेट पाहूया आपण. 68चं टार्गेट होतं. विनिंग कॅल्क्युलेशन नवीन समीकरण येईल. गुणतालिकेवर आपण जरूर पाहणार. येणारे 12 चेंडू 48. 12 चेंडू आणि 48 धावेची गरज. लक्ष मात्र कठीण.
सामना जिंकायचा असेल टीम करंजाडेला तर मैदानावर खेळणारा फलंदाज निखिल त्याला साथ देतो जय. 5व्या आणि 6व्या क्रमांकाची बॅटिंग लाईनअप. निखिलनं बराच वेळा प्रयत्न केला. निखिल विखारेला पाहतोय तो तब्बल 4 चेंडू डॉट खेळलाय. संघ थोडा अडचणीमध्ये. लढावं लागेल, झुंज द्यावी लागेल, आक्रमण करावं लागेल. मैदानावर आपण जरूर पाहतोय जो प्रामाणिकपणे गोलंदाजी करतोय गिरवले संघ त्यांनी दबाव निर्माण केला. मात्र या खतरनाक गोलंदाजी समोर फटके का येत नाही हा सुद्धा विचार होते. आता या उत्तरार्धामध्ये शेवटच्या क्षणी आक्रमण झालं नाही तर सामना कठीण होईल. 12-48 सिंगल डबलला फारसं बिघडणार नाहीये. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. 2 मिळतील. 11-46. गिरवलीची ही डेंजर गोलंदाजी आपण जरूर पाहतो. काय गोलंदाजी झाली. फंटास्टिक बॉलिंग. दीपेश हातमोडीने 2 षटक हाताळला. पहिल्या ओव्हरमध्ये 9 दिला. सांगी कोट्यातील जेव्हा 3रं षटक त्यांनी हाताळलं वैयक्तिक 2रं तेव्हा त्याने 8 दिला. राज हातमोडे एज लागते. फलंदाज होईल आउट. आता समीकरण 10 मध्ये 46. दहा चेंडू आणि 46 धावेची गरज. राज हातमोडे आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करतो. विकेट मिळाले. एकूण 5 गडी बाद. बॅटिंग लाईनअप मध्ये सामना कठीण होत चाललाय. धावा दाफलकावरती टोटल 22. नवीन फलंदाज विशाल जयकडून आक्रमणाची गरज आहे. जय पाटील या मॅचला कमबॅक करून देणार का. विशाल मात्र आले क्रमांक 7 वर. 10 बॉल आणि 46. लक्ष कठीण आहे. गोलंदाज राज हातमोडे राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रचंड वेगाने गोलंदाजी होती. यस फलंदाज आउट. तर सामना कठीण होत चाललाय. 18-56, 12-48, 9-46. अगदी प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळावे लागतील. तर या मॅच मध्ये कमबॅक करेल. बॅटिंग करताना कमालीची फलंदाजी टीम गिरवलेला पाहिला आणि यावेळेला तेवढी छान गोलंदाजी. दीपेश हातमोडे 9 दिल्या. प्रतीकने दिल्या. धावा आपल्या ओव्हर मध्ये केवळ 3. दीपेशने 8 दिला. आणि आता राज हातमोडे सलग 2 विकेट मिळाल्यानंतर बघा इथे प्रयत्न जरूर करतोय. सिंगल डबलला काही होणार नाही. मॅच मधून थोडा इंटरेस्टिंग जो क्षण असतो जेव्हा फटके येतात, धावा बनतात, अटीतटीची लढत जेव्हा मैदानावर निर्माण होते तेव्हा प्रेक्षक वर्ग थोडा खुश असतो. आणि आता 8 बॉल मध्ये 45. 8 चेंडू 45 धावा. गोलंदाज तयार. राज हातमोडे टार्गेट 68 धावा फक्त दाफलकावर 23. आक्रमण करतोय. क्षेत्र खाली स्ट्रेट गेलं चेंडू. यस इशारेल. मिळतील 4 धावा. येणारे 7 चेंडू 41. 7 बॉल आणि 41 धावा. सामना कठीण आहे. मग जय भोईरनं जर 3 षटकार लगावले किंवा 3 षटकार लगावले तर 2000 आणि 3 चौकार लगावले तर 1000 रुपये हेमंत गायकर गुगली बैलाचे मालक यांच्याकडून पारितोषिक आलंय. तर 7 चेंडू आणि 41 धावेची गरज. राज हातमोडे आक्रमण केलाय. स्टेडी चेंडू बाहेर. यश शेवट गोड करायचं मात्र लक्ष कठीण. आता 6 मध्ये 35 ची गरज. 6 बॉल 35. एकूण धावफलक 33. टार्गेट 68. चेंडू शिल्लक 6. 35 ची गरज. बॅटिंग करतो यावेळेला जय पाटील. सलग 2 चौकार 1 षटकार आला. 3 मध्ये वैयक्तिक योगदान 14. आणि आता सामना जिंकायचा असेल तर लक्ष खूप मोठे. पुढचे दोन्ही संघ रेडी राहा. आपण विनंती आले आयोजकांकडून
डी चे पिंटू 11 सांगुर्ले आणि ज हनुमान करंजाडे जो पुढचा सामना असेल दोन्ही संघांना आम्ही सूचना देतो आपण रेडी राहा. पुढची लढत पाहायला मिळेल. मात्र शेवटचं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज दीपेश म्हात्रे. दीपेश म्हात्रेनं तिसरं षटक फेकलं गिरवलेचं आणि आता नितेश जो चौथं षटक 6-35. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न सिंगल डबल काही होणार नाही. सामना कठीण होत चाललाय. आता मॅच मध्ये असं वाटतंय का जरी मोठे फटके आले तरी सामना कव्हर करेल टीम बॉलिंग टीम गिरवल्या. 5 चेंडू 34. तर मॅच मध्ये आता थोडी एकतर्फी लढत आहे कारण जी सुरुवात हवी होती ती मिळाली नाही. दीपेशच्या ओव्हरमध्ये 9 आल्या 3 प्रतीकने दिल्या त्यानंतर दीपेशच्या ओव्हरमध्ये 8 आल्या आणि तिथे हा सामना हातामधून निघतोय आणि आता वेळ निघून चालले. पुन्हा गिरवले संघ या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण. 6-35 5-34 सिद्धेशनं झेल टिपलाय. 4-34 3-33. सामना थोडा एकतर्फी बऱ्यापैकी आता पारड जड झाले आणि मे बी हा सामना आता गिरवले संघाने विजयाच्या दिशेने शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये. चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम रेडी राहा. आपण नेक्स्ट मॅच शेखराने विनंती करेन काही सन्मान असतील तर फॉर्मॅलिटीज बाकी बघा या चेंडू